आणि आता एक महत्त्वाची बातमी, झी 24 तासच्या बातमीचा प्रभाव पुन्हा एकदा पाहायला मिळालाय। महाराष्ट्र सरकारच्या कमवा आणि शिका योजनेचा ब्रँड अँबॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झालाय। त्याच्यावर पुण्यातल्या संचेती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। त्याच्या उपचारांचा सर्व खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार आहे। पुण्यामध्ये चहाची गाडी चालवून सीए झालेला सोमनाथ गिरम हा त्यानं मिळवलेल्या भरीव यशामुळे प्रकाश झोतात आला होता। सोमनाथ गिरम मूळचा सोलापूर जिल्ह्यातला आहे। गुरुवारी गावाकडे असताना अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर त्याच्या गाडीला अपघात झाला। त्यात सोमनाथच्या मणक्याला जबर मार लागला, त्यामुळे त्याच्या पायाचे संवेदना गेलेल्या आहेत। मात्र त्याचा खर्च मोठा असल्याने सरकारी मदतीची अपेक्षा त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केली होती। ही बातमी झी 24 तासनं दाखवल्यानंतर त्याच्या उपचाराचा खर्च उचलण्याची तयारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केली जाणार आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेट्टे आता आपल्याबरोबर फोन लाईनवरून आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। ओमप्रकाश जी, गिरमला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून मदत केली जाणार आहे, कधीपर्यंत त्याला ही मदत मिळेल? नाही, तात्काळ डॉक्टर संचेती, पद्मश्री डॉक्टर संचेतीशी माझं बोलणं झालंय। सदरील हॉस्पिटल हे धर्मादाय रुग्णालय अंतर्गत येत आहे। त्यानिमित्त तात्काळ जे सर्वसामान्य रुग्णालयामध्ये, सर्वसामान्य धर्मादाय रुग्णालयामध्ये सामान्य लोकांवर आम्ही मोफत उपचार करण्याचे सरकारच्या वतीने आदेश देतो। त्याचे इम्प्लिमेंटेशन बोलतो डॉक्टर संचेती यांच्याशी माझं आताशी बोलणं झालंय। त्यानुसार जी काही आर्थिक मदत लागेल ती मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला यापूर्वीच दिलेत आणि ती आम्ही त्यांना सांगितलंय डॉक्टर संचेतींना। त्यानुसार त्यांचे उपचार चालू आहेत। उपचारामध्ये पैशामुळे कुठलीही अडचण येणार नाही असं निश्चित मला सांगता येईल। त्याच्या उपचाराचा सगळा खर्च उचलला जाईल? हो, बिलकुलच। अर्थात कमवा आणि शिका योजनेचा तो ब्रँड अँबॅसेडर असल्यासारखा होता, ज्यांनी चहा विकून सीए झालेला मुलगा आहे। तो सर्वसामान्य लोकांसाठी एक आयडियल असा आदर्श असा मुलगा होता आणि त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की त्या पद्धतीने आम्ही त्याच्या उपचाराचा जो काही खर्च असेल तो मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादायाचा जो कोटा असतो त्याद्वारे आम्ही करण्यात ठरवलेला आहे। डॉक्टर संचेती हे स्वतः जातीने लक्ष देऊन आहेत। थोडा वेळापूर्वी मी त्यांना बोललोय, त्यांनी सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हॉस्पिटल। खूप खूप धन्यवाद ओमप्रकाश जी। केवळ झी 24 तासला माहिती दिली म्हणून नाही तर गिरमचा हा खर्च तत्काळ तुम्ही उचलता आहात, त्याला मदत करता, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।